प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव येथे आशा दिवस व जागतिक एड्स दिवस वैद्यकीय अधिकारी रेश्मा बोरघरे यांच्या अध्यक्षतेखाली तर आरोग्य सहाय्यक श्याम जोशी, दिलीप उटाणे, सिंधू रोकडे, स्वाती घोंगडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व्यंकटेश दिकोंडा, गटप्रवर्तक सोनम वानखेडे, सुजाता भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला। 1 डिसेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव येथे जागतिक आशा डे कार्यक्रम साजरा करण्यात आला। यामध्ये आशांच्या विविध स्पर्धा, रनिंग स्पर्धा, चमचा गोडी, रंगीत खुर्ची अशा विविध उपक्रम घेऊन या ठिकाणी आशा डे साजरा करण्यात आलेला आहे। अशी टीम चांगलं काढलं तुम्ही, तो जो मुलगी नाही पाहिजे हा मला जर केलं असतं ना तर चांगलं आलं असतं, असं माझा व्यक्तिमत आहे। का तुम्ही केलं, चांगलं काढलं, ते मधामध्ये ते ठेवलं असतं गोळच्या मधात, तर निश्चितपणे चांगलं आहे। आज जागतिक एड्स दिवस सुद्धा आहे। आपण तुम्ही सगळं अत्यंत चांगलं काम आपण केलं। आपण या ठिकाणी एक्सरे व्हॅन आली, त्याच्यामध्ये देखील आपल्या घरातले स्वयंपाक पाणी सोडून लाभार्थ्याला आणण्याचं काम कोणी केलं असेल? आशाने। आणि म्हणून त्या पद्धतीने आपलं हा काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, आजही देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर त्यासाठीच आहे। महाराष्ट्रातल्या आशा ज्या पद्धतीने काम करतायत, पण चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्रातल्या आशांना देखील चांगलं ते वेतन सरकार देण्याच्या मानसिकतेला होतं। तुम्ही सगळे लढले आणि त्यामुळे तुम्हाला ते काही मिळाले, पण इतर राज्यामध्ये थोडं काही मिळत नाही, फार मागे। आज देशामध्ये 1 नंबर महाराष्ट्रातली आशा जर असेल तर महाराष्ट्रातली आशा 1 नंबर, तिला जास्त मिळतंय। मध्ये जवळ आहे लागून ते जाऊन या। आपण बाकीचे प्रगत राज्य सोडून देऊ, केरळ सोडून देऊ, आंध्र सोडून देऊ, तामिळनाडू सोडून देऊ, हे प्रगत राज्य आहेत आणि त्यामध्ये आशांना पूर्वीच आपल्यापेक्षा पूर्वीच त्यांना चांगले पैसे मिळतात।